गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या संघटनात्मक मजबूतीसाठी डोंबिवली येथे आयोजित आढावा बैठकीदरम्यान उल्हासनगरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट येथील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात शहर प्रमुख कैलास तेजी, उपशहर प्रमुख राजू माने, विभाग संघटक निरंजन दास, महिला शहर संघटक जया तेजी आणि उपशहर संघटक कुसुम माने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। या बैठकीत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ स्तरापासून संघटन मजबूत करण्याचं आवाहन केलं। कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या। यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के, आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, शिवसेना उपनेते रवींद्र फाटक, उल्हासनगर महापौर अश्विनी निकम, कल्याण डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि जिल्हाप्रमुख गोपाल दांडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच नगरसेवक, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली। या पक्षप्रवेशामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।